ध्येय प्रकाशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल पुढचे धडे अभ्यासणार आहोत. तो धडा 5वा. धड्याचं नाव आहे सागरी प्रवाह. आता इथे एक कृती दाखवलेली आहे. ती कृती आपल्याला केल्यानंतर या प्रश्नांची आपल्याला उत्तरे समजतील. मग कृतीसाठी आपल्याला लागणारं साहित्य काय, तर मोठा धातूचा एक ट्रे घ्यायचा, इथे दाखवलेले पहा. त्यानंतर स्पिरिटचा दिवा, पाणी, पाण्यावर तरंगत राहतील अशा काही घ्यायच्यात आपल्याला. टिकल्या घ्यायच्यात आणि त्या कशा असल्या पाहिजेत, रंगीत, चकत्या इत्यादी. आता हे साहित्य लागणार आहे आपल्याला आणि त्या साहित्य तर दिलेलं आहे आपल्याला. त्या साहित्यावरून आपल्याला काय करायचे, आता कृती करायची. बघा, धातूचा ट्रे स्टँडवर ठेवून त्यात पाणी भरावं. हा जो धातूचा ट्रे आहे तो कशावर ठेवलेला आहे, स्टँडवर. आणि त्या धातूच्या ट्रे मध्ये काय ठेवायचं आपल्याला, पाणी. पाणी थोडे स्थिर झाल्यावर त्यात रंगीत चकत्या सोडाव्यात. काही वेळाने ते चकत्या पाण्यावर तरंगत स्थिर होतील. बघा, ह्या ज्या चकत्या आहेत त्या स्थिर राहणार थोड्या वेळाने. या सर्व बाबींचे निरीक्षण करा. थोड्या वेळाने ट्रेच्या एका कोपऱ्यात दिवा पेटवून तो भाग तापवा आणि निरीक्षण करायचे. बघा, एका साईडला काय केलेलं आहे, दिवा पेटवलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं, त्याचं निरीक्षण करायचं. हे आकृती 5.1 मध्ये दाखवलेले. बघा, निरीक्षणानंतर याबाबतची आपापली मते वर्गात सांगून काय करायचे, आपल्याला चर्चा करायची आणि त्यासाठी खालील प्रश्न विचारत पण घ्यायचे. बघा, सुरुवातीला सत्यांच्या निरीक्षणातून काय समजले, म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्यात काय फरक जाणवला. पाण्याच्या तापमानात वाढ होताना पाण्यात कोणते बदल घडताना दिसले, काय दिसलं आपल्याला, त्यामध्ये पाण्यामध्ये बदल झाला का नाही झाला, मग काय झाला बदल. त्यानंतर सत्यांची हालचाल कशी होत आहे ते पहा. यातून कोणत्या निष्कर्ष काढता येईल. पृथ्वीवर अशा क्रिया कुठे होत असतील, अशा क्रिया कोणत्या व त्यांची कारणे काय. ही जी प्रश्न आहेत, हे प्रश्न आपल्याला ही कृती केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील. बघा, प्रयोग करताना तुमच्या असे लक्षात येईल की जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले तसतसे पाण्यातील टिकल्या म्हणजे ह्या ज्या चकत्या आहेत ते एका ठिकाणाहून काय होत गेल्या, दुसऱ्या ठिकाणाकडे जाऊ लागल्या, म्हणजे फिरू लागल्या त्या. त्यानंतर तापमान जसे वाढते तशी तापमानाची काय होते, घनता कमी होते. त्यामुळे कमी तापमान असलेले पाणी जास्त तापमान असलेल्या पाण्याची जागा घेते. काही वेळाने तर टिकल्या चकत्या वर्तुळाकार दिशेत प्रवाहित होतात. म्हणजे गोल 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 म्हणजेच वर्तुळाकार म्हणजेच काय, गोल गोल या दिशेने फिरताना दिसतात, प्रवाहित होताना दिसतात. पाण्याच्या प्रवाहामुळे या चकत्यांचे काय होत असते, मग हालचाल. कारण ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात, म्हणजे त्यांचे काय होत असते, सतत हालचाल होत असते. तर इसवी सन 1992 मध्ये पॅसिफिक महासागरात एक अजब घटना घडली होती. बघा, कोणत्या साली घडली होती, तर 1992 मध्ये. आणि तेही कुठे, तर पॅसिफिक महासागरामध्ये. एक मालवाहू जहाज हाँगकाँग कडून अमेरिकेकडे निघाले. पॅसिफिक महासागरातून प्रवास करताना हवाई बेटांजवळ या जहाजातील खेळणी भरलेला एक कंटेनर महासागरात काय झाला, कोसळला व फुटला. या कंटेनर मधील सुमारे 28,000 रबरी खेळणी महासागराच्या पाण्यावरती काय करू लागली, तरंगू लागली. कारण ती रबरी होती खेळणी, बरोबर. ही घटना 10 जानेवारी 1992 रोजी घडली. यानंतर एक अजब प्रकार पाहायला मिळाला. सुमारे 10 महिन्यांनी म्हणजेच 16 नोव्हेंबर 1992 रोजी यातील काही खेळणी चक्क अलास्काच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली. बघा, ती पाण्यावरती तरंगत होती रबरी खेळणी आणि ती मग वाहत वाहत जाऊन कुठे पोहोचली, तर अलास्काच्या किनाऱ्यापर्यंत. काही खेळणी बेरिंगची समुद्रध्वनी पार करत इसवी सन 2000 पर्यंत आर्टिक कडे वाहत गेली. त्यातीलच काही खेळणी आर्टिक मधून अटलांटिक महासागराकडे वाहत येऊन त्यांच्या सोबतची काही खेळणी अटलांटिक महासागरातून वाहत येऊन इसवी सन 2003 मध्ये अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली. तर काही खेळण्यांनी इसवी सन 2007 पर्यंत चक्क युरोपचा किनारा, पश्चिम किनारा गाठला. हवाई बेटाक जवळून काही खेळणी ऑस्ट्रेलिया खंडाकडे देखील वाहत गेली. म्हणजे ज्या ठिकाणी ती घटना घडली तिथून ती खेळणी काय झाली, वेगवेगळ्या ठिकाणी वाहत गेली. आता खेळण्याचा हा प्रकार कशामुळे झाला असावा. बघा, 5.3 मध्ये दाखवले आणि इथं आहे 5.2 मध्ये सागरातील खेळण्याच्या वितरणाचा नकाशा. म्हणजे कशी वेगवेगळ्या ठिकाणी ती वाहत गेली ते या नकाशांमध्ये दाखवले की हाँगकाँग, मग नोव्हेंबर 1992 मध्ये, त्यानंतर ताकोमा, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ती वाहिलेली आणि त्या ठिकाणचं ते साल सुद्धा त्या नकाशात दाखवलेला आहे. पहा, आता इथे ही खेळणीतील बदक, मग हा कशामुळे, हे खेळण्याचा प्रकार का आला बरं, तर बघा, सागरी जलाच्या हालचालीच्या आधारे 2 भाग केले जातात. समुद्र सपाटीपासून 500 मीटर आणि -500 पेक्षा जास्त खोल.
आता समुद्र सपाटीपासून 500 मीटर खोलीपर्यंत भाग हा वरचा थर मानला जातो. या खोलीपर्यंत सूर्यकिरणाची उष्णता पोहोचू शकते. या विभागातील सागरी जलाची हालचाल मुख्यतः तापमान व क्षारता यामुळे होते. ग्रही वाऱ्यामुळे सागर जलाला गती प्राप्त होते. तर बघा, क्षितिज समांतर पृष्ठीय सागरी प्रवाह. आता पृष्ठभागावरील प्रवाहातून महासागरातील 10% पाणी वाहते. किती टक्के पाणी वाहतं? तर 10%. मग 500 मीटर पर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील किंवा पृष्ठीय प्रवाह समजले जातात. या प्रवाहातून होणारा पाण्याचा जो विसर्ग आहे तो स्वेटर या एककाने मोजला जातो. एक स्वेटर म्हणजेच 10⁻⁴ घनमीटर प्रति सेकंद विसर्ग असतो. सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण आणि शीत प्रवाहाच्या स्वरूपात होते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे हे प्रवाह काय असतात? वाहत असतात. हे प्रवाह मोठ्या प्रमाणावर ग्रही वाऱ्यामुळे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात. त्यामुळे महासागराचे पाणी विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे व तेथून पुन्हा विषुववृत्ताकडे असे प्रवाहित होते. आकृती 5.4 मधील नकाशाचा अभ्यास तुम्ही यापूर्वी केला आहे. हा नकाशा पुन्हा अभ्यासा, म्हणजे तुम्हाला या प्रश्नांचे काय होतील? उत्तरे मिळतील. तर सागरी प्रवाहाचे कोणते मुख्य प्रकार दिसतात? बघा, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? म्हणजेच या नकाशावर आधारित हे प्रश्न आहेत. आता ह्या नकाशा पाहून या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतात. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांची नावं आहेत, बरोबर. त्या ठिकाणी उष्ण प्रवाह, शीत प्रवाह, मग इथं दाखवलेला आहे कलरनी, बाणांच्या स्वरूपात दाखवले की गुलाबी रंगाचा जर बाण तिथं दाखवला असेल तर तिथं कुठला प्रवाह असतो? तर उष्ण. त्यानंतर निळ्या कलरचा जर असेल तर तिथं असणार आहे शीत प्रवाह. आता सागरी प्रवाह प्रामुख्याने सागर जलाचे तापमान, क्षारता व घनता तसेच ग्रही वारे यामुळे निर्माण होतात. हे आपण अभ्यासले आहे. याबरोबरच पुढील काही कारणे ही सागरी प्रवाहाच्या वाहण्याची दिशा व त्याचा वेग याला काय असतात? ते कारणीभूत ठरतात. आता हिंदी महासागरातील प्रवाह बघा, पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील प्रवाह प्रणालीत सारखेपणा आहे. तेथील हिंदी महासागरातील प्रवाह चक्र वेगळे आहे. हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे. या महासागराच्या विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे दोन काय झालेले आहेत? भाग झालेले आहेत. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलतात. त्यामुळे उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात, तर हिवाळ्यात ते विरुद्ध दिशेने वाहताना दिसून येतात. पृथ्वीचे परिवलन. आता पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसतात. आता भूखंड रचना बघा, किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहाच्या दिशा बदलतात. किनारपट्टीची जी रचना असते त्याप्रमाणे सागरी प्रवाहामध्ये काय होत असतात? बदल होत असतात. तर सागरी प्रवाहाचा साधारण वेग ताशी 2 ते 10 किमी असतो. सागरी प्रवाह उष्ण व शीत अशा 2 प्रकारात विभागता येतात. मग सागरी प्रवाहाचे मानवी जीवनावरील परिणाम काय? तर बघा, सागर सानिध्य असलेल्या प्रदेशातील हवामानावर सागरी प्रवाहाचा विशेष परिणाम होतो. उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळ वाहतात तेथे हवामान उबदार बनते. काही प्रदेशात पावसाचे जे प्रमाण आहे ते वाढते. उदाहरणार्थ पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळ वाहणाऱ्या उष्ण प्रवाहामुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान कसे असते? तेथील उबदार बनते. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यात ही काय असतात? गोठत नाहीत. सागरी प्रवाह नसते तर समुद्र आणि महासागरातील जे पाणी आहे ते संचित राहिले असते. अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्यांचा पुरवठा झाला असता. परिणामतः सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था मर्यादित राहिल्या असता. उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती, शेवाळ, लवंग इत्यादींची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात, त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा भागात मोठी मत्स्य क्षेत्रे निर्माण झालेली आहेत. अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बॅक, युरोप खंडाजवळील डॉगर बॅक ही त्यांची काय आहेत? उदाहरणे आहेत. तर उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. असे धुके वाहतुकीस बाधा आणतात. जेव्हा आपण प्रवास करतो आणि जर वाहनात असेल बसलेले तर समोरून जर धुके असेल तर समोरून कोणतं वाहन येतं ते आपल्या डोळ्याला दिसत नाही. त्यामुळे वाहतुकीस काय होते? ही
धुकेमुळे वाहतुकीस बाधा निर्माण होते. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिळतात, त्यामुळे दाट धुके निर्माण होते. मग शीत सागरी प्रवाहामुळे ध्रुवीय प्रदेशाकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गावर आले तर जहाजांना ते काय ठरतात, धोकादायक ठरतात. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली असता जहाजांचा जो वेग आहे तो वाढून वेळेची आणि इंधनाची ही काय होते त्या ठिकाणी बचत होते, वाहतूक कमी खर्चिक होते. शीत सागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण कमी असते. उदाहरणार्थ पेरू, चिली व नैऋत्य आफ्रिका येथील ओसाड वाळवंटी प्रदेश. खोलवर वाहणारे सागरी प्रवाह बघा, 500 मीटर पेक्षा खोलीवरील जलात देखील प्रवाह असतात, त्यांना खोल पाण्यातील प्रवाह असे म्हटले जाते. किंवा जेव्हा 500 मीटर पेक्षा पण खोलीवरती जर जलद प्रवाह असतील तर खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या, म्हणजेच बघा इथे आकृती 5.5 मध्ये दाखवले आहे की खोल सागरी प्रवाह, मग अंटार्क्टिक मध्ये थंड प्रवाह, उष्ण प्रवाह, बरोबर. मग उष्ण प्रवाहासाठी गुलाबी रंग, थंड प्रवाहासाठी निळा रंग. आता खोल सागरी प्रवाह आकृती 5.6 समुद्र सपाटी, त्यानंतर 500 मीटर, इकडं 90 अंश दक्षिण आणि 90 अंश उत्तर. बघा, भागातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात, याला उष्णता, क्षारता, अभिसरण म्हटले जाते. हे प्रामुख्याने महासागराच्या तळापर्यंत वाहणारे प्रवाह आहेत. हे सागर जलाच्या पृष्ठभागाखाली नद्याप्रमाणे सतत वाहत असतात. म्हणजेच आकृती 5.5 मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे ते वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान हेही खोल सागरी प्रवाहामागचे मोठे कारण आहे. गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही कमी असते. असे पाणी पृष्ठभागावर येते तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते. या हालचालीमुळे प्रवाह निर्माण होतात. साधारणतः ग्रीनलँड व युरोपीय खंड यामधील भागात पृष्ठीय जल जास्त खोलीकडे वाहत जाते. हे जल खोलीवरूनच अंटार्क्टिका खंडापर्यंत जाते. ते तेथून पुढे या जलाचे उद्धरण होत सागर पृष्ठाकडे होते. अशा तऱ्हेने संपूर्ण सागर जलाचे पुनर्वितरण घडत असते. असे पुनर्वितरण घडण्यास 500 वर्षाचा कालावधी लागतो. बघा, पुनर्वितरण घडण्यासाठी किती कालावधी लागतो तर 500 वर्षाचा कालावधी लागतो. या तऱ्हेच्या हालचालीस वाहतूक पट्ट्यांवरून होणारी हालचाल असेही संबोधले जाते. मग खोल सागरी प्रवाहाचे महत्व काय आहे तर क्षारता व उष्णता व क्षारता यांनी प्रेरित झालेल्या अभिसरणामुळे सागरी जलाची प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते. या अभिसरणातून संपूर्ण सागरी जल पृष्ठीय भागापासून तळाकडे व तळाकडून पृष्ठाकडे हलवले जाते. पृष्ठीय भागातील उष्ण जल तळाकडे तर तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध शीत जल पृष्ठाकडे नेले जाते. बघा, अटलांटिक महासागरातील सर्गासो समुद्र हा एक सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे तयार झालेला भाग आहे. याच्या सीमावर जमिनीचा भाग नसून केवळ वेगवेगळ्या प्रवाहाने हा सीमित झालेला आहे. सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे महासागराच्या काही भागात अशी वैशिष्ट्यपूर्ण स्थिती निर्माण होते. अशा क्षेत्रांना वयस म्हणतात. तर सर्गासो नावाच्या सागरी गवतामुळे या भागास सर्गासो असे नाव मिळाले आहे. येथे सागर जल स्थिर असते. हा समुद्र 1100 किमी रुंद व 3200 किमी कसा आहे, लांब आहे. आता हे नेहमी लक्षात ठेवायचे की सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत, तर साधारणतः ते समुद्र बुड जमिनीच्या अधा सीमेजवळून वाहतात. तर सागरी प्रवाहाचा वेग जरी कमी असला तरी त्याबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंड प्रमाणात असते. पश्चिम वाऱ्याच्या प्रवाहाखाली म्हणजेच मध्य अक्षवृत्ताच्या आसपास सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. मात्र विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यामुळे सागरी प्रवाहाचे चक्राकार आकृती बंद तयार होतात. आकृती 5.4 मध्ये आपण पाहिलेला आहे. अशा प्रकारे हा धडा संपलेला. आता या धड्याच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधून लिहायची आहे. आता पुढचा आहे भूमी उपयोजन. बघा, तुमच्या घराचा आराखडा काढा.
आता या आराखड्यात पुढील व्यवस्था कोणकोणत्या दिशेला आहेत ते दाखवायचे बघा. स्वयंपाकाची व्यवस्था, न्हाणीघर, अंगण, बैठक व्यवस्था, निजण्याची व्यवस्था इत्यादी. म्हणजेच आपलं घराचा जो आराखडा आहे, मग त्या घरामध्ये किती खोल्या आहेत, मग कोणत्या खोलीमध्ये काय आहे, जर स्वयंपाक घर असेल म्हणजे किचन असेल तर किचन कोणत्या दिशेला आहे, हॉलचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे, बेडरूम कोणत्या दिशेला आहे. तर हा आराखडा आपण लक्षात घ्यायचंय. आता तयार आराखडा झाल्यावर पुढील मुद्द्यांवर चर्चा पण करायची आपल्याला, की तुमच्या लक्षात आलं असेल की घरात प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची हे ठरलेले असते. हे जर ठरवून केले नाही तर घर कसं दिसतं, अव्यवस्थित वाटते. घरात वावरताना अडचणी येतात. म्हणजेच घर आपल्याला नेहमी कसं स्वच्छ, टाकटिपके, नीटनेटकेपणा व्यवस्थित असेल तर घर स्वच्छ सुंदर दिसतं. तेच जर घरामध्ये जर पसारा असेल तर घरामध्ये बसायला सुद्धा नको वाटतं. तर या व्यवस्थेची जागा बदलली तर काही दिवस आपला काय होतो, गोंधळ उडतो. आपल्या घरातील उपलब्ध असलेली भूमी म्हणजेच जागा, भूमी म्हणजेच काय, जागा, तर या विविध व्यवस्थांसाठी आपण वापरतो. तर ही कृती वर्गात सर्वांनी मिळून करायची बघा. व्यावसायिक उद्योग, निवासी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमी उपयोजन. आता वरील नावाचे फलक तयार करायचे. आता हे जे नावं सांगितले आपण वाचले, त्या नावाचं आपल्याला काय करायचंय, बोर्ड तयार करायचे, फलक तयार करायचे. ते घेऊन विद्यार्थी वर्तुळ करून उभे राहतील. म्हणजे ही सगळी नावं, त्या नावांचे फलक तयार करायचे आणि वर्तुळ आकार आपल्याला काय करायचे, सर्वांना उभं राहायचे. आता खालील नावाच्या चिठ्ठ्या तयार करा व एका डब्यात ठेवा. आता इथे ही जी नावं दिलेली आहेत ती एका चिठ्ठीवरती म्हणजे एका पेजवर लिहून त्यांची चिठ्ठ्या बनवायच्या. बघा त्यामध्ये कोणकोणते नावं लिहायचे त्या चिठ्ठ्यांमध्ये, तर दुकान, बाग, बँक, भांड्यांचा कारखाना, शाळा, बंगला, निवासी इमारत, मॉल, हॉकीचे मैदान, चित्रपटगृह, इस्पितळ, बस थांबा, बंदर, विमानतळ, जलतरण, तलाव, बॅडमिंटन कोर्ट आणि राखीव वन. ही सगळी शब्द एका पेजवरती लिहायची, त्याच्या चिठ्ठ्या बनवायच्या. प्रत्येक विद्यार्थी एक चिठ्ठी उचलेल व फलकावर दिलेली भूमी उपयोजनाच्या प्रकारानुसार फलक धरलेल्या संबंधित विद्यार्थ्यांजवळ जाऊन काय करेल, तो उभा राहील. आता वरील कृती पूर्ण झाल्यावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला काय करायची, तर चर्चा करायची. आता विशिष्ट फलक निवडण्याचे कारण काय, तुम्ही निवडलेल्या भूमीचा वापर कोणत्या प्रकारे करणार आहात ते सांगायचे. आपल्या गरजा, भूमी उपयोजनाचा सहसंबंध आपल्याला लावायचे. आता भूमी उपयोजन बघा. भूमी उपयोजन म्हणजे काय, तर प्रदेशातील भूमीचा केलेला वापर म्हणजेच भूमी उपयोजन. उपयोजन म्हणजे आपण उपयोग करतो, बरोबर. भूमी म्हणजेच जागा. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो. जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी वाढत गेला. खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते, सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते इत्यादी. आता भूमी उपयोजनाचे प्रकार पण सांगितले बघा. ग्रामीण भूमी उपयोजन. आता ग्रामीण भागात शेती हा त्या ठिकाणचा काय आहे, प्रमुख व्यवसाय. कारण ग्रामीण भागामध्ये मुख्यतः शेतीच दिसून येते, शेती केली जाते. शेतीपूरक व्यवसाय हे ग्रामीण भागात आढळतात. त्याचा ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत, वन क्षेत्रालगत आढळतात. खाणकाम क्षेत्रालगत खाण कामगारांची वस्ती आढळते. तर किनाऱ्यालगत कोळी लोकांची वस्ती आढळते, कारण त्यांना ते काय आहे, जवळ आहे म्हणून. तर ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कशी असते, तिथे कमी असते. त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते बघा. आता वर्गीकरण करायचे आपल्याला, म्हणजेच पहिल्यांदा काय, तर शेत जमीन, प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र म्हणजेच शेत जमीन. हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. जमिनीची मालकी, हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे काय केलेले असतात, तिथे वर्गीकरण केलेलं असतं. आता पडीक जमीन बघा. शेत जमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते. जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाही, त्याला चालू पड म्हणतात बघा. पडीक जमीन म्हणजे काय, की त्या जमिनीमध्ये कस नसतो, म्हणजे धान्य पिकवण्यासाठी जे जमिनीमध्ये कस असते, कस नसतो, त्यामुळे तिथं काही धान्य पेरलं तर ते धान्य उगवत नाही. म्हणूनच ती पडीक जमीन म्हटली जातात. आणि त्या पडीक जमिनीवर काहीच धान्य न पेरता ती जमीन अशीच ठेवलेली असतात, त्याला पडीक जमीन म्हणतात.
आता वन जमीन बघा, वन जमिनीमध्ये काय सांगितलंय तर सीमांकित केलेले वन क्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. यामध्ये वन क्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात. सदर वन क्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात. आता वन जमीन म्हणजेच काय तर वनामध्ये आता कोणकोणते झाड तर बघा, त्यामध्ये लाकूड मिळतं झाडांपासून, डिंक पण मिळतो आणि गवत सुद्धा मिळते. तर कुठे मिळतं हे तर वन जमिनीमध्ये. आता गायरान म्हणजेच माळरान, मग गावाकडे म्हणतात की गायरान, आम्ही गायरानामध्ये हे पेरलं, आमच्या नावावर गायरान झालेलं आहे. म्हणजेच गायरान आणि माळरान म्हणजे काय तर गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते. ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते. बरोबर. आता नागरी भूमी उपयोजन, 20व्या शतकात नागरी वस्तीमध्ये वाढ झाली. नागरी भागात विविध कामांसाठी भूमींचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नागरी वस्त्यात भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या कमी असते, तर नागरी म्हणजेच शहरी भागामध्ये लोकसंख्या कशी असते जास्त असते. आता व्यावसायिक क्षेत्र बघा, शहराचा काही भाग केवळ व्यवसायासाठी वापरला जातो. या भागांमध्ये मग दुकाने असतात, बँका असतात, कार्यालये असतात, यांचा प्रामुख्याने समावेश. तर केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली. उदाहरणार्थ मुंबईमधील फोर्ट किंवा बीकेसी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बघा. आता निवासी क्षेत्र, यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. निवासी म्हणजे राहण्याचं ठिकाण. तर या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो. बघा, म्हणजे नागरी भागात म्हणजे शहरी भागामध्ये जास्त करून दिसून येतो. आता वाहतूक सुविधांचे क्षेत्र, शहरातील नागरिक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्वाची असते. अशी व्यवस्था करण्यासाठी वाहतुकीचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात. जसे सार्वजनिक मध्ये बस सेवा आली, लोहमार्ग, मेट्रो, मेनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. त्याशिवाय खाजगी वाहनांची संख्याही जास्त असते. यासाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते. अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात. त्यानंतर आहे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येते. उदाहरणार्थ रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्वाचे असते. तर वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे शमला जातो. बघा, मनोरंजनाची ठिकाणे म्हणजे कोणती तर शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो. अशा भागांचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृहे इत्यादींसाठी काय केला जातो. तर मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र, काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. अशा भूमी उपयोजनास मिश्र वापर क्षेत्र असं म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजेच निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र. नकाशावर अशी क्षेत्रे दाखवताना विशेष काय दाखवलं जातं, त्या नकाशांमध्ये रंग वापरतात. आता लाल जर असेल तर ते निवासी क्षेत्र, निळा असेल तर व्यावसायिक, पिवळा असेल तर कृषी आणि हिरवा असेल तर वनक्षेत्र म्हणून. आता संक्रमण प्रदेश व उपनगरे, नागरी वसाहतीच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश म्हणजेच संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते. तसेच येथील सांस्कृतिक जीवन ही मिश्र स्वरूपाचे असते. या क्षेत्रातील भूमी उपयोजनांमध्ये नागरिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची रसमिसळ झालेली दिसते. या भागांचे कालानुरूप नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात. उदाहरणार्थ वांद्रे, भांडूप इत्यादी मुंबई शहराची ही काय आहेत मग उपनगरे आहेत. नियोजित शहरे बघा, औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले. हे नागरीकरण सुनियोजित नसल्याने
शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. रोजगारांच्या संधीमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे काय झालेले आहे तर स्थलांतर झाले. त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता नेहमीच तो एक काय झालेला आहे गंभीर प्रश्न उद्भवतो. शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसते. मर्यादित जमीन व भूमी उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले. शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा काय झालेला आहे तिथे विकास साधता जाऊ लागला. सिंगापूर, सेऊल, दक्षिण कोरिया, झुरिच, स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन DC, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझिलिया म्हणजेच काय आहे ब्राझील, चंदीगड व भुवनेश्वर म्हणजेच भारत इत्यादी नियोजित शहरांची ही काय आहेत उदाहरणे दिलेली आहेत. आता आकृती 6.1 म्हणजेच जपान व भारतातील भूमी उपयोजन तर किती टक्के हे दाखवले. ही आकृती आहे ही जपानची आणि ही आहे भारतातील. आता जपान मधील भूमी उपयोजन किती टक्क्यांमध्ये दाखवलेलं आहे आणि भारतामधील किती टक्के दाखवलेलं आहे आणि ह्या दोन्हींमधील फरक काय हे दाखवलेलं आहे बघा. आता कृषी योग्य हा पिवळ्या कलरने दाखवलेला आहे. स्थायी कृषी म्हणजेच रेड कलर, लाल कलर आणि वनच्छादित म्हणजेच हिरवा आणि स्थायी कुरण म्हणजेच निळा आणि डार्क नारंगीमध्ये जो दिसतो तो आहे इतर भाग. या कलरनेच हा भाग दाखवलेला आहे. आता कोणत्या देशात वनाखाली प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे बघा. तर वनच्छादित म्हणजेच ग्रीन कलर. आता इथं 23.1 आहे भारतात पण जपानमध्ये जास्त आहे 68.5 आहे. आता कृषी खाली जमिनीची टक्केवारी कोणत्या देशामध्ये जास्त आहे. आता कृषी म्हणजेच काय येलो कलर तर भारतामध्ये जास्त आहे 52.8 आहे, जपानमध्ये 11.7 आहे. तर वरील दोन प्रश्नांच्या संदर्भाने विचार करता भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी या भूमी उपयोजनाची सांगड कशी घालाल ते आपल्याला घालायची चर्चा करायची याबाबत. आता इथं दाखवले की तुमच्या लक्षात आले असेल की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे जे प्रमाण आहेत ते कसे आहेत सारखे आहेत का नाही तर प्रत्येक देशांमध्ये प्रमाण जे आहे ते वेगवेगळं आहे. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता, आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात काय केलेलं आहे नेहमी काय केला जातो तर फरक पडतो तिथे. जसे जपानमध्ये वनच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त असून स्थायी कृषी खालील जमिनीची टक्केवारी फारच अल्प आहे त्या मानाने भारतातील वनच्छादित जमिनीची टक्केवारी कमी असून स्थायी कृषी खालील जमिनीची टक्केवारी जास्त आहे. म्हणजेच काही भाग इथं कमी आहे तर इथं जास्त आहे, इथं जास्त आहे तर इथं कमी आहे. प्रदेशातील भूमी उपयोजनानुसार विकासाची पातळी समजून घेता येते. तर जमिनीची मालकी व मालकी हक्क बघा 7.12 उतारा माहित असेल की भूमी उपयोजनांमध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिले. आता जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते. या संदर्भात नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील 7.12चा उतारा या कागदपत्रात पाहता येतो. हा 7.12 जो असतो तो कोणाच्या नावाने मग जमीन किती आहे त्याच्या नावाने सगळी माहिती त्या 7.12मध्ये दिलेली असते. तर 7.12च्या उतार्यामुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे समजते. हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकीच्या हक्का संबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे आहेत. आता 7.12 बघा 7.12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा काय असतो तो आरसा आहे. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर बघा 7.12 म्हणजे हे अशा प्रकारचा 7.12 असतो. नमुना प्रत दाखवले इथं आकृती 6.7 मध्ये 7.12 दाखवलेला आहे. मग इथं पिकाखालील क्षेत्रांचा तपशील असतो. मग पिकं कोणकोणती मग रब्बी तर रब्बी आहे का हंगाम मध्ये दाखवतात की रब्बी का खरीप आहे मग कोणत्या वर्षी मग ते पिकाचं नाव त्यानंतर मग ते किती प्रमाणात घेतलेलं आहे का घेतलं नाही हे सगळं जे आहे ते आपल्याला 7.12 या कागदपत्रात दिसून येतो. तर इतर हक्क मध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्यांच्या नावांची नोंद असते. तसेच सदर जमिनी संदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला समजतं. आता मिळकत पत्रिका म्हणजेच काय तर प्रॉपर्टी कार्ड
बिगर शेत जमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो. यात खालील माहिती असते: सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटाचे हक्क इत्यादी. आता 6.4 भारतातील सर्वसाधारण भूमी उपयोजन व त्यात झालेला बदल हा आलेखाद्वारे दाखवलेला आहे. 1990 ते 91 आणि 2000 ते 2001 आणि 2010 ते 2011 यामध्ये आलेखाप्रमाणे इथे भूमी उपयोजनाची टक्केवारी दाखवलेली आहे. बघा 1990 ते 91 म्हणजेच इथे या काळातील कोणती भूमी उपयोजन 2010 ते 11 पर्यंत कमी होताना दिसत आहे. या आलेखानुसार आपल्याला सर्व माहिती मिळेल. आता हे नेहमी लक्षात ठेवायचं की भूमी उपयोजनावर निर्माण करणारे घटक कोणकोणते. बघा भूमी उपयोजनावर त्यांनी परिणाम करणारे पण घटक आहेत. त्यामध्ये आहेत ग्रामीण भूमी उपयोजन आहे आणि नागरी भूमी उपयोजन. आता ग्रामीण मध्ये कोणकोणते घटक आहेत तर हवामान आहे, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती आणि सरकारी धोरण. आता नागरी भूमी उपयोजनामध्ये परिणाम करणारे घटक कोणते तर भूक्षेत्राचे काय आहे तिथे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा आणि सरकारी धोरण. हे सगळे काय आहेत परिणाम करणारे घटक, पण कुठे भूमी उपयोजनावर. आता वनाखालील क्षेत्र बघा इथे आकृती दाखवलेली महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन 2010 आणि 11 या सालातील. आता वनाखालील क्षेत्र टक्केवारीमध्ये दिलेलं आहे 16.9%, मग बिगर शेती क्षेत्र 10.2%, चराऊ व लागवडी खाली योग्य पडीक क्षेत्र 7.9%, पडीक क्षेत्र 8.3% आणि लागवडी खालील क्षेत्र जे आहे ते 56.8%. निरीक्षण केल्यावर आपल्याला कळेल की शेती योग्य जमीन किती टक्के आहे. मग नापीक जमीन, महाराष्ट्रातील वनांखालील जमीन किती टक्के, महाराष्ट्रात बिगर शेती जमीन किती टक्के, या आकृतीवरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे देता येतात. आता इथे पहा आकृतीमध्ये उपग्रही प्रतिमांवरील मोंढा गावातील तालुका हिंगणा जिल्हा नागपूर भूमी उपयोजनात कालानुरूप कोणता फरक आढळतो शोधा आणि ते वहीमध्ये लिहायचं आहे. बघा 2003 मध्ये काय बदल आहे, 2010 मध्ये काय झालंय आणि 2017 मध्ये काय काय बदल झाले तो आपल्याला लिहायचा आहे. अशा प्रकारे हा धडा संपला. आता या धड्याखालची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. आता पुढचा धडा आहे लोकसंख्या. बघा तुमच्या वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती. वर्ग आहे समजा हा 4थीचा वर्ग आहे किंवा 8वीचा 9वीचा जो काही वर्ग असेल त्या वर्गामध्ये एकूण मुलं किती आहेत ती झाली संख्या विद्यार्थ्यांची. त्यापैकी मुले व मुलींची संख्या किती. आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढली आपण, त्यामधले मुलांची संख्या वेगळी आणि मुलींची संख्या वेगळी काढायची. मग किती जण अनुपस्थितीत आहेत म्हणजे गैरहजर किती आहेत तो आकडा वेगळा. तुमच्या शाळेत एकूण विद्यार्थी संख्या किती आहे आणि शाळेतील मुलांची व मुलींची संख्या किती आहे. मग कोणत्या वर्गात विद्यार्थी संख्या जास्त आहे, कोणत्या वर्गात सर्वात जास्त अनुपस्थिती आहे, म्हणजे पूर्ण शाळेची माहिती आपल्याला मिळते की पूर्ण शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती, त्यामध्ये मग कोणत्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी संख्या, त्यापैकी मुलांची संख्या, मुलींची संख्या, मग हजर मुलांची संख्या, गैरहजर मुलांची संख्या, यावरून आपल्याला विद्यार्थी संख्या समजते. आता वरील कृतीतून तुम्ही शाळेतील विद्यार्थी संख्ये संदर्भातील माहिती मिळवली. अशा प्रकारे मग गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश व जागतिक पातळीवरील लोकसंख्येची माहिती आपण काय करू शकतो मिळवू शकतो. आता ही माहिती मिळवताना त्यामध्ये काय पाहिजे वय, लिंग, संरचना, साक्षरता इत्यादींचा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल विचार करावा लागेल. एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक घटक उपयुक्त असतात त्यातील लोकसंख्या हा एक महत्वाचा घटक आहे. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना खालील मुद्दे विचारात घ्यायचे आहेत. मग त्यामध्ये लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येची घनता, लोकसंख्येचे वितरण आणि लोकसंख्येची रचना हे 4 मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं आहे माहिती घ्यायची. आता तपशील मध्ये दाखवलं इथं की एकूण लोकसंख्या 2016 मध्ये बघा इथे एक उदाहरण दिलंय अ शहर म्हणून आणि ब शहर. आता ब शहराची लोकसंख्या, अ शहराची लोकसंख्या, मग अ शहरामध्ये एकूण जन्मलेली मुलं, त्यानंतर मृत्यू पावलेली लोकसंख्या, बाहेरून आलेले लोक, बाहेर गेलेले लोक आणि एकूण लोकसंख्या, अशा दोन्हीमधील फरक म्हणजे तपशील
तो एक संख्येच्या मार्फत म्हणजे आकडेवारी स्वरूपात दाखवलेला आहे. आता लोकसंख्या वाढ बघा, पहिलंच आहे टॉपिक लोकसंख्येची वाढ. मग लोकसंख्या वाढ वरील कृतीतून असं लक्षात येते की प्रदेशाच्या लोकसंख्येत सतत बदल होत असतो. रोज तेच असतं का? नाही, रोज काही ना काही आपल्या घरामध्ये पण रोज काय असतं, बदल होत असतो. काही वेळेस लोकसंख्या कमी होते तर काही वेळेस ती वाढते. ही वाढ किंवा घट पुढील घटकांशी निगडीत असते. यात प्रामुख्याने जन्मदर असतो, मृत्यूदर, सरासरी आयुर्मान आणि स्थलांतर इत्यादींचा समावेश असतो. बघा, लोकसंख्या वाढीमध्ये अजून 4 घटक महत्वाचे, त्यामध्ये जन्मदर असतो, मृत्यूदर, त्यानंतर असतो सरासरी आयुर्मान आणि स्थलांतर. या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिला पाहूया आपण जन्मदर. बघा, एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या काय दर्शवते? जन्मदर दर्शवते. आता मृत्यूदर मध्ये एका वर्षाच्या कालावधीत दर 1000 लोकसंख्येमागे एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या म्हणजेच मृत्यूदर दर्शवते, मृत्यूदर. आता आयुर्मान म्हणजेच एखाद्या प्रदेशातील व्यक्तींच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी म्हणजेच आयुर्मर्यादा असते. तर स्थलांतरण व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे, एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजे अंतस्थलांतर, किंवा त्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे बहिस्थलांतर. बघा, स्थलांतरण म्हणजेच काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, मग ते कामासाठी जा, राहण्यासाठी जा, जे असेल ते. तर वरील सर्व घटकांचा लोकसंख्या वाढीवर परिणाम होतो. जन्मदर व मृत्यूतील फरक ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलास कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचे स्थलांतरण लोकसंख्येत सतत बदल घडवतात. लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे प्रदेशातील संसाधनांवर ताण पडतो. या उलट लोकसंख्या वाढ नियंत्रित असेल तर संसाधनांची उपलब्धता योग्य प्रमाणात राहते. लोकसंख्या नियंत्रण असणे हे या प्रदेशाच्या विकासाचे काय आहे? एक निर्देशक असते. आता इथं करून पाहायचे, चवळी, वॉल किंवा सोयाबीनचे सुमारे 100 दाण्याचे. बघ, कडधान्याची चवळी असते, आपण चवळीची भाजी बनवतो, बरोबर. चवळी किंवा वाल किंवा सोयाबीनचे जे दाणे असतात ते आपल्याला किती घ्यायचे? सुमारे 100 दाणे घ्यायचे ही कृती करण्यासाठी. आता हे दाणे प्रथम 30 गुणिले 30 सेमी चौरसात पसरवून टाकायचे. बघ, समोर तिथे आकृती दाखवलेली आहे, आकृती 7.1. त्याप्रमाणे आपल्याला ते काय करायचे? पसरून ठेवायचे. आता आणखीन 100 दाणे 15x15 म्हणजे 15 गुणिले 15 सेमी चौरसात काय करायचे? ते पसरून टाकायचे. बघा, 30 गुणिले 30 आणि 15 गुणिले 15 या वेगवेगळ्या ठिकाणी 100 दाणे काय करायचे? पसरून टाकायचे. दाणे पसरताना ते एकमेकांवर येणार नाहीत याची काळजी सुद्धा घ्यायची. म्हणजे एकाला एक चिटकून किंवा एकावर एक ठेवून असे ठेवायचे नाहीत, तर ते अंतराने ठेवायचे. कोणत्या चौरसात दाणे सहजपणे विखुरलेले दिसतात आणि कोणत्या चौरसात दाणे दाटीवाटीने विखुरलेले दिसतात? तर पहा, दाण्याचे वितरण, प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण या सहसंबंध जोडता येईल का? बघा, दोन्हीकडे दाखवलेले आहेत दाणे आणि 100च दाणे आपण पसरून ठेवलेले. मग कुठे दाट सर आहेत आणि कुठे असे सुटे व्यवस्थित दिसतात ते पाहायचे. या दाण्याचे वितरण जास्त सुटसुटीत होण्यासाठी काय करावे लागेल? बघा, लोकसंख्या वितरण ज्याप्रमाणे चवळीचे दाणे किंवा वेगवेगळ्या आकारमानाच्या क्षेत्रात विखुरलेले जातात तसे मोठ्या क्षेत्रात वितरण विरळ दिसते, तर कमी आकारमानाच्या क्षेत्रात वितरण दाट दिसते. आकृती 7.1 मध्ये दिसत आहे. तर प्रदेशाची लोकसंख्या देखील त्या प्रदेशात कशा रीतीने विखुरलेली आहे हे लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. बघा, प्रदेशानुसार काही ठिकाणी पर्वत तर काही ठिकाणी सपाट मैदान असते. भौगोलिक परिस्थिती भिन्न भिन्न असते. काही विभाग साधन संपत्तीने संपन्न असतात तर काही प्रदेशात साधन संपत्ती मर्यादित स्वरूपाची असते. या परिस्थितीचा लोकसंख्येच्या वितरणावरती काय होतो? तर परिणाम होतो. मुबलक साधन संपत्ती असलेल्या प्रदेशात साहजिकच लोकसंख्या जास्त असते. या भागात लोकसंख्या वितरण दाट असते, तर साधन संपत्ती कमी असलेल्या तसेच अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सकलपणा जास्त असलेल्या भागात लोकसंख्या कशी असते? मग तिथे कमी असते. या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. बघा, 2 गुणिले 2 मीटर आकाराचा चौरस आपण घ्यायचा. या चौरसात सुमारे 2 मुलांना उभे करा थोड्या थोड्या कालावधींनी. 4 मुले, नंतर 6 मुले,
पुढे 8 मुले, अशा चढत्या क्रमाने मुलांची काय करायची, संख्या तिथे वाढवावी. प्रत्येक वेळी मुलांची संख्या वाढताना पुढील प्रश्न विचारा की तुम्हाला दिलेल्या क्षेत्रात सहज हालचाल करता येते का. कारण आपण मुलांची संख्या तिथे वाढवत गेलो, मग हलता येतं का त्यांना हे विचारायचे. आता लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते बघा. प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि सामाजिक घटक, म्हणजे 4 आहेत ते घटक. मग प्राकृतिक घटकामध्ये स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, मृदा आणि खनिज संपत्ती. आर्थिक घटकामध्ये शेती, कारखानदारी, नागरीकरण, वाहतूक, बाजारपेठ. राजकीय घटकांमध्ये येतं युद्ध, राजकीय अस्थिरता, राजकीय धोरण. सामाजिक घटकांमध्ये आहे वंश, धर्म, भाषा, रूढी व परंपरा. अशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे हे जे 4 घटक आहेत, त्या घटकातील माहिती आपण आता घेणार आहोत. तर आणखीन मुले चौरसात उभी केली तर चालतील काय. बघा इथं आपण जी आकृती आता आपण सांगितलंय की 2-2 मुलं वाढवत जायची, तर इथं बघा दाखवलंय, प्रयोग करताना मुलं करून पण बघितलेली आहे. त्यानंतर लोकसंख्येची घनता, देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर, म्हणजे लोकसंख्येची काय येते तिथं घनता. लोकसंख्या वितरणाचे विवेचन करताना लोकसंख्या घनतेचा विचार केला जातो. घनता खालील सूत्राप्रमाणे काढली जाते. कशी काढते बघा, तर लोकसंख्या घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या आणि त्याच्या खाली लिहायचे प्रदेशाचे क्षेत्रफळ. आता तक्ता पूर्ण करायचं आपल्याला. बघा उत्तर प्रदेश मधली लोकसंख्या आहे, क्षेत्रफळ, आणि त्यावरून आपल्याला काय काढायचंय, घनता काढायची. आता एखाद्या, मग उत्तर प्रदेश झालं, महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान, मणिपूर, गोवा या ठिकाणची लोकसंख्या पण दिलेली आहे, क्षेत्रफळ दिलेले आहे, आपल्याला त्याची काय काढायची, घनता काढून हा तक्ता पूर्ण करायचा या सूत्राप्रमाणे. आता एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील लोकसंख्या यावरून दर चौरस किमीमध्ये किती लोक राहतात हे समजते. लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते. काही प्रदेश क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने घनता जास्त आहे. उदाहरणार्थ गोवा. काही प्रदेश क्षेत्रफळाने मोठे असून लोकसंख्या कमी असल्याने तेथे घनता कमी असते. उदाहरणार्थ राजस्थान. बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे एक मोठे राज्य असले तरीही लोकसंख्या मात्र तिथे काय आहे, कमी आहे. कोणत्या भौगोलिक घटकाचा परिणाम असावा बघा, तर तुमच्या परिसरातील 20 व्यक्ती आठवा व खालील गटात विभागणी करा. लहान, मोठा, वयोवृद्ध, सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री, पुरुष, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, बेरोजगार आणि गृहिणी या प्रकारे आपल्याला वर्गीकरण करायचे आणि त्याप्रमाणे आपल्याला गुणवत्ता काढता येते लोकसंख्येची. तर लोकसंख्येची रचना, लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकात वर्गवारी करता येते. उपघटकांमधील परस्पर सहसंबंधाच्या अभ्यासातून त्या प्रदेशातील लोकसंख्येची आपल्याला काय करता येते, रचना व गुणवत्ता समजते. आता संज्ञा, पुरुष, कुमार, निरक्षर, बालक, बेरोजगार, शिशु, साक्षर, ग्रामीण, कार्यरत गट, नागरी, स्त्री, वृद्ध, युवक, अवलंबित गट, प्रौढ वरील संज्ञेची खालील घटकांतर्गत वर्गवारी करायची. बघा यामध्ये लिंग, वय, ग्रामीण, नागरी, साक्षरता, कार्यक्षम, लोकसंख्येचे वरील मुद्द्यांप्रमाणे उपघटक केले जातात. या उपघटकांचा त्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास लोकसंख्या रचनेत केला जातो. मग लिंग गुणोत्तर. आता लिंग गुणोत्तर मध्ये लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वात नैसर्गिक व सहज जगत्या लक्षात येणारी विभागणी होऊन लोकसंख्येत दोन्ही गट साधारणपणे समप्रमाणामध्ये असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण महत्वाचे मानले जाते. हे प्रमाण पुढील प्रमाणे काढले जाते. बघा इथे देखील एक सूत्र आहे, त्या सूत्रांप्रमाणे आपल्याला लिंग गुणोत्तर काढता येते. बघा लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबर स्त्रियांची एकूण संख्या छेद पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000 करायचे. दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे म्हणतात. तर दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जर जास्त असेल तर हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानले जाते. बघा स्त्रियांची संख्या, बघा इथं लिंग गुणोत्तर दिले आकृती 7.3 मध्ये 2011 सालातली आहे ही, आणि स्त्रियांची संख्या दिलेली आहे इथं हरियाणा मधले दिलेले 879, बिहार मधले 918, महाराष्ट्रामध्ये 929, छत्तीसगड मध्ये 991, केरळमध्ये 1084. आता या आलेखाचा अभ्यास करून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची, बरोबर.
आता ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांचे बहिस्थलांतर जास्त असते. हे स्थलांतर बहुतेकदा रोजगारानिमित्त होते, उदाहरणार्थ केरळ. परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण कमी असते तेथे प्रामुख्याने स्त्रियांचा जन्मदरच कमी असतो. असमान लिंग गुणोत्तराचे समाजावर काय परिणाम होतात हे पण आपल्याला सांगायचे. त्यानंतर वयोगट प्रमाण एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटाप्रमाणे विचार घेतला जातो तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते. वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे कार्यरत गट, अवलंबित गट याचे प्रमाण लक्षात घेण्यासाठी होतो. आता भारतामध्ये कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजेच 15 ते 59 या वयातील व्यक्तींचा गट, हा गट कार्यक्षम लोकसंख्या म्हणून काय केला जातो, तिथे ओळखला जातो. कुठे तर भारतात. या गटातील व्यक्ती नोकरी व्यवसायात काय असतात, व्यस्त असतात. प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरित्या सहभागी असतात. ज्या प्रदेशात अशा गटांचे व त्यातील तरुण व्यक्तींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास कसा असतो, झपाट्याने होत असतो. अवलंबित लोकसंख्येचे 2 उपगट केले जातात. 15 वर्षापेक्षा कमी वय असलेले व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम घटकावर अवलंबून असतात. 60 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती देखील अवलंबित गटात येतात, परंतु त्यांचे ज्ञान व अनुभव हा या गटाचा अमूल्य ठेवा असतो व तो सर्व समाजाला काय असतो, उपयुक्त ठरतो. आता कार्यानुसार लोकसंख्येची रचना प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटात वर्गीकरण केले जाते. जे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत त्यांना अकार्यकारी समजले जाते. तर अकार्यकारी गटातील लोक हे कार्यरत लोकांवर अवलंबून असतात. जर प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते. अशा प्रदेशाचा विकास कसा होतो तर वेगाने होत असतो. निवासस्थान बघा, प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटात केली जाते. ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात, तर नागरी भागात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेले लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. ग्रामीण लोकसंख्या ही प्रदेशातील अन्नधान्याची उत्पादक असते. नागरी लोकसंख्या अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवरती काय असते, ती अवलंबून असते. आता हे करून पण पाहायचे बघा, खालील तक्त्यावरून स्तंभालेख तयार करायचे. देशांमधील साक्षरतेबद्दल वर्गात चर्चा पण करायची आणि टिप पण लिहायची. तर वेगवेगळ्या देशांचे दिलेले साक्षरतेचं प्रमाण. तर साक्षरता, समाजामध्ये काही लोक साक्षर असतात तर काही लोक निरक्षर असतात. बरोबर, समाजामध्ये सगळे साक्षर आहेत असं झालेलं आहे का, तर नाही. काही ठिकाणी साक्षर म्हणजे शिकलेली आहेत, काही ठिकाणी निरक्षर म्हणजे शिकलेलीच नाहीत. तर आपल्या देशात व्यक्तीस लिहिता वाचता येत असेल तर तिला साक्षर समज. आता साक्षर कोणाला म्हणतात, ज्याला लिहिता वाचता येतं. जे लिहिता वाचता येत नाही त्याला निरक्षर समजलं जातं. तर साक्षरतेचा शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते. बघा, वय वर्ष 0.7 पेक्षा म्हणजे 7 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते. साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो. साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिक दृष्ट्या प्रगत होतो. साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतीशील समाज निर्माण होतो. बघा, साक्षर असेल तर देश कसा असतो, सुसंस्कृत आणि प्रगतीशील म्हणून ओळखला जातो. स्थलांतर, आता स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे. स्थलांतर हे अल्पकाळ, दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी असते. उदाहरणार्थ विवाह, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादी कारणांमुळे लोक स्थलांतर करतात. स्थलांतरांचे अनेक प्रकार केले जातात. बघा, स्थलांतर म्हणजेच काय की एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे. मग शिक्षणानिमित्त आपण स्थलांतरण होतं, म्हणजे गावाकडे प्राथमिक शिक्षणाचं, माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जावं लागतं, तेव्हा स्थलांतरण झालेलं असतं. त्यानंतर जर आपल्याला जॉब करायचा असेल, नोकरी करायची असेल तर तेव्हा देखील स्थलांतरण होतं आपलं. बरोबर, लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते, त्यामुळे त्या प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. या उलट लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवा सुविधांवरती ताण पडतो. स्थलांतरांमुळे लोकसंख्या रचनेतही बदल होत असतो. बघा, ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते तिथे सेवा सुविधांचा पण अभाव असतो. बरोबर, का तर तिथे लोकसंख्या वाढलेली असते. आता तक्त्याच्या आधारे पण तुम्हाला उत्तरे द्यायची. इथे स्थलांतर होऊन आलेल्या लोकसंख्येची टक्केवारी रूपात दिली, इथे देशांची नावं दिलेली आहे.
आता लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये स्थलांतर हा एक खूप महत्वाचा घटक आहे. त्या स्थलांतरांमुळे प्रदेशातील लोकसंख्येचे पुनर्वितरण होते, लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो. वरील तक्त्यात काही देशांमध्ये स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी, व्यवसायाच्या ज्या संधी आहेत, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, आर्थिक विकास इत्यादी घटक काय ठरतात, त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. या उलट राजकीय व सामाजिक परिस्थिती, आर्थिक मागासले पण इत्यादी कारणांमुळे स्थलांतरांचे प्रमाण कमी असते. भारतासारख्या देशात स्थलांतरांची टक्केवारी कमी असली तरी भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या जास्त असल्याचे दिसून येते. आता भारतातील 0.52% लोकसंख्या स्थलांतरित आहे. म्हणजे किती लोक स्थलांतर करून भारतात आले ते पहा. लोकसंख्या एक संसाधन. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बघा इथे आकृती 7.4 मध्ये स्थलांतर दाखवले. हे आपलं सामान घेऊन मुलासहित कुठे दुसरीकडे चाललेले आहेत, म्हणजे स्थलांतर करत आहेत. विकासात लोकसंख्या ही संसाधन महत्वाचे असते. लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता महत्वाची असते. बघा, लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची काय महत्वाची आहे ते, तर गुणवत्ता महत्वाची असते. साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टींचा विचार लोकसंख्येस संसाधन मानताना केला जातो. लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल मनुष्यबळाचा इथे काय होतो, पुरवठा होतो. तर शहराची लोकसंख्या वाढली याचा अर्थ तिथे लोकसंख्येमध्ये वृद्धी झाली, पण तिथली विकासाबद्दल काही सांगू शकता का, तर तिथे वाढलेल्या लोकसंख्येला राहायला घरं नसतात, प्यायला पुरेसं काय पाणी नसतं का, तर तिथे लोकसंख्या वाढलेली असते. त्यामुळे बरीच दशक एखाद्या देशाचा विकास फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनावरून मोजला जायचा. म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था तेवढा तो देश विकसित समजला जायचा. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या देशातील लोकसंख्या तिथल्या जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहे. खरं म्हणजे विकासाचा संबंध लोकसंख्येचे जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, तिथले मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य यावर अवलंबून असते. बघा, 1980 ते 1990च्या दशकात महबूब अलक आणि अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP मार्फत प्रकाशित केला जातो. इथं आकडेवारीनुसार 2016चा मानवी विकास निर्देशांक दिलेला आहे प्रत्येक देशातला. त्यानंतर आहे मानवी विकास निर्देशांक, आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. म्हणजेच केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे, हा विचार आता सर्वमान्य झालेला आहे की हा विचार केवळ व्यक्ती सापेक्ष नव्हे तर तो प्रदेश किंवा राष्ट्र सापेक्ष आहे. प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश केला गेला. या निर्देशांक ठरवताना प्रामुख्याने 3 निकष विचारात घेतले जातात. मग कोणते 3 निकष आहेत, तर आर्थिक निकष म्हणजेच सरासरी राहणीमान, त्यानंतर आहे आरोग्य, अपेक्षित आयुर्मान, 3 आहे शिक्षण म्हणजे शैक्षणिक कालावधी. हे 3 निकष विचारात घेतले जातात निर्देशांक ठरवताना. तर मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक 1 च्या जवळ असतो, तर प्रदेशातील प्रगतीचे मान जसजसे कमी असेल तसं हा निर्देशांक कमी कमी होत जातो. एखाद्या प्रदेशात विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक 0च्या एकदम जवळ असतो. बघा, इथे आकृती 7.5 मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील नाव दिलेली आहेत, ठिकाण दाखवलेलं आहे. त्यानंतर इथे आकडेवारीप्रमाणे जनगणना लोकसंख्येची घनता दाखवलेली आहे. पालघर ते ठाणे एकाच रांगेत आलेले आहेत. आता महाराष्ट्रातील जिल्हानिहाय लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता खालील बाबी लक्षात घ्यायच्या की महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी असून पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता काय आहे, सर्वात जास्त आहे. लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकरण व नागरीकरणाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे पूर्वीचा
त्यानंतर पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता ही जास्त आहे. नागपूर, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात लोकसंख्येची घनता मध्यम आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशातील जिल्हे व अतिपूर्वेकडील घनदाट वने असलेल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता काय आहे? कमी आहे. लोकसंख्येची निगडीत विविध घटकांची माहिती आपल्याला प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळते. सर्वच देशांमध्ये असे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाला जनगणना म्हणतात. बघा काही ते जनगणनेसाठी लोक येतात, माहिती विचारतात. भारतात हे सर्वेक्षण दर 10 वर्षांनी दशकारंभित होते. या आधीचे सर्वेक्षण 2011 साली झाले. या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या सांख्यिकी माहितीचा उपयोग वर्गीकरण, आलेखाद्वारे सादरीकरण, तुलना, नियोजन इत्यादी महत्वाच्या कामासाठी करतात. म्हणजे जनगणनेसाठी आल्यानंतर ते लोक जनगणना करत असताना आपल्या घरात किती लोक आहेत ही माहिती विचारतात, त्यांचं वय काय, या प्रकारे सर्व माहिती घेतात. आता HDI म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि UNDP म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता इथं लोकसंख्या जास्त कमी यातील फरक, मग त्यातले फायदे काय, तोटे काय ते दिलेलं आहे. आता इथं काही चित्र दिलेले बघा. 1910 आणि 2010 तिन्हीमध्ये फरक आहे पहा. भारतात गेल्या 2 शतकात कुटुंबातील सदस्य संख्या कमी होत गेली, तरीही देशाची लोकसंख्या वाढत आहे. असे का झाले असावे ते शोधा. बघा 1810 या सालामध्ये लोकसंख्या किती होती बघा. 1910 मध्ये किती होती आणि 2010 मध्ये किती, म्हणजे कमी कमी होत आहे. भारताची लोकसंख्या जनगणना 2011 नुसार 121 कोटी आहे. घरगुती वापरासाठी माणशी दररोज 50 लिटर पाणी वापरले जाते. याचा विचार करता भारतात फक्त घरगुती वापरासाठी रोज एकूण किती पाणी लागत असेल पहा. लोकसंख्या नियंत्रणासाठी खालील मुद्दे विषयी चर्चा करायची. मग त्यामध्ये आलं लोक शिक्षण आलं, त्यानंतर जनजागृती, संशोधन, आरोग्य सुविधा, नियोजन आणि सरकारी धोरण. अशा प्रकारे या धड्याखालची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधायची, लिहायची. आता 8वा धडा आहे उद्योग. आता इथे काही चित्र दाखवलेली आहेत बघा आकृती 8.1 मध्ये. आता यामध्ये उद्योगांची नावं सांगायची आपल्याला. या उद्योगातील कच्चा माल, पक्का माल कोणता आहे, कच्च्या मालाचे पक्का मालात रूपांतर कसे झाले, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची आवश्यकता का भासली. आता उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतरण पक्क्या मालामध्ये केले जाते. ही प्रक्रिया कारखान्यांमध्ये केली जाते. तर पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त, मूल्यवर्धित असतो. उद्योग किंवा कारखानदारी द्वितीयक व्यवसाय आहेत. साधन संपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती आणि इतर अनुकूल घटक यामुळे एखाद्या प्रदेशात उद्योग वाढीस लागून औद्योगिकरणास चालना मिळते. उद्योगामुळे मानवाच्या आर्थिक विकासाला काय मिळत असते तर गती मिळत असते. देशाचा आर्थिक विकास साधण्यास ही मदत होते. आता इथं लोहमार्ग पण दिलेला आहे, महामार्ग दिलेला आहे, जलाशय, नदी, खनिजे, बाजारपेठ, वन प्रदेश, पाणी पुरवठा, ऊर्जा, मजूर पुरवठा आणि शेतमाल. आता एखाद्या प्रदेशात होणारा प्रदेश उद्योगाचा विकास हा अनेक घटकावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी. आता वरील घटकाच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात. या घटकांचे वितरण असमान असल्याने औद्योगिक विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाही. काही प्रदेश उद्योगांसाठी अनुकूल ठरतात तर काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच चालतात. घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगासाठी प्रतिकूल ठरतात. बघा खालील घटकांचे वाचन करा. प्रदेशामध्ये कोणते उद्योग उभारले जाऊ शकतात ते सांगायचे आपल्याला. की वाहतुकीच्या उत्तम सोयी, कुशल कामगार, अखंडित वीज पुरवठा, चुनखडीच्या खणी, स्वस्त मनुष्यबळ, अखंडित वीज व पाणी, वाढणारे नागरीकरण, फळबागा, मनुष्यबळ, वाहतुकीची उत्तम सोय, मुबलक पाणी पुरवठा, अखंडित वीज व बाजारपेठ. बघा 8.2 या आकृतीत लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकरण दाखवलेलं आहे. बघा लोह खनिज, मॅग्नीज, चुनखडी, कोळसा, लोह आणि पोलाद उद्योग. इथे जे चित्र आहेत, सिम्बॉल जे दिलेले आहेत आणि कलर जे आहेत त्याच सिम्बॉलनी आपल्याला हे लोह खनिज याच
चिन्हाने ओळखलं जातं. मॅंगनीज, चुनखडी, कोळसा, लोह पोलाद हे या चिन्हांवरून आपल्याला ओळखता येतं आणि तेच आहे हे समजलं जातं. आता उद्योगांचे स्वरूपावरून काय केलेलं इथं वर्गीकरण पण दिलेले. बघा, वरील प्रश्नांची उत्तरे शोधताना तुमच्या लक्षात आले असेल की लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकरणासाठी आवश्यक कच्चा माल, ऊर्जा साधने हे प्रमुख घटक जमशेदपूर नजीकच्या प्रदेशातून उपलब्ध होतात. बघा इथे दाखवलेल्या नकाशामध्ये जमशेदपूर या उद्योगात वापरण्यात येणारा कच्चा माल अवजड असतो. तो उद्योगांजवळ वाहून नेणे किफायतशीर नसते. त्यामुळे कच्चा माल असलेल्या प्रदेशातच हा उद्योग स्थापन करणे फायद्याचे होते. त्यामुळे जमशेदपूर येथे लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकरण झाले आहे. बघा, उद्योगाच्या स्वरूपावरून वर्गीकरण आहे. उद्योगाचे प्रकार आहेत लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग, म्हणजेच काय म्हणतात त्याला मोठे उद्योग. उद्योगाचे 3 प्रकार, लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग. आता लघु उद्योगामध्ये मातीची भांडी बनवणे, बेकरी इत्यादी हे काय झाले, छोटे उद्योग झाले ना, कारण त्याला लघु उद्योग म्हणतात. आणि मध्यम उद्योग म्हणजेच फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी. आणि मोठे उद्योग म्हणजेच अवजड उद्योग म्हणजेच सिमेंट, साखर, लोह पोलाद इत्यादी. पाहिलं, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगातील चित्र दिलेले आहे. बरोबर, खालील चित्रातील उद्योग ओळखायचे आणि त्या उद्योगासाठी अनुकूल स्थाने कोणती आहेत ती लिहायची तुम्हाला. इकडे पण दिलेले आहेत. आता अ चित्रातील उद्योगाचं नाव सांगायचे. अ आणि आ उद्योगात काय फरक वाटतो, अ आणि आ मध्ये वेगवेगळे आहेत का ती. मग ई चित्रातील उद्योगात कोणते वेगळे पण आहे, मग चित्रातील उद्योगाचे प्रकार कोणते आहेत, अशा प्रकारचे आणखीन काही उद्योगांची नावे तुम्हाला काय करायची तिथं सांगायची आहे. आणि इथे जे आहे कार्य स्वरूप भिन्न आहे. उद्योगात कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता आहे. या उद्योगाच्या स्वरूपावरून उद्योगधंद्याचे वर्गीकरण करता येईल. अनेक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ साखर कारखान्यात तयार झालेली साखर गोड पदार्थ म्हणून, बिस्किट, जाम व जेली कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरले जाते. तसेच लोह पोलाद उद्योगात तयार होणारा लोखंडी साळ्या, पत्रे हा पक्का माल अभियांत्रिकी, लोखंडी फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. बघा इथं उद्योग, त्यांचा प्रकार आणि कच्चा माल. मग लोखंडी साळी तयार करण्यासाठी कोणता कच्चा माल लागतो त्याची आपल्याला काय करायची यादी बनवायची, म्हणजे तो आराखडा पूर्ण तयार करायचा आपल्याला. कृषीवर आधारित उद्योग. भारत हा कृषी प्रधान देश आहे. बघा, भारत हा कोणता देश आहे तर कृषी प्रधान देश आहे. भारतात कृषी उत्पादनात विविधता आढळते. त्यामुळे विविध प्रकारचे कृषी आधारित उद्योग उदयाला आले आहेत. या उद्योगाबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादींचा समावेश होतो. कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झाले आहेत. वस्त्र उद्योग, साखर उद्योग यासारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास झाला आहे. आता औद्योगिक विकास. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांच्या निर्मिती आणि विकासास महत्वाचे स्थान असते. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचवण्यासाठी व दरडोई उत्पादनात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांना रोजगार मिळतो. बघा इथं गुऱ्हाळ 8.3 आकृती दाखवली. त्यानंतर 8.4 मध्ये तेल घाणा, जे तेल कसं काढलं जातं. त्यानंतर फळ प्रक्रिया, फळ कशी पिकवली जातात. त्यानंतर आहे डाळ, म्हणजे डाळ कशी तयार केली जाते. देशाचे दरडोई उत्पन्न वाढते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते. देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते. त्यामुळे परकीय चलनाची गंगाजळी वाढते. अशा अनेक कारणासाठी देशात औद्योगिकरणाला चालना देणे आवश्यक आहे. शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाचे स्थान महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वच देशात औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात. बघा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, त्यालाच MIDC, महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट
1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची काय केलेली आहे, निर्मिती केली आहे. यामधून उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यातही अशी काय आहेत, महामंडळे आहेत. या क्षेत्रात प्रामुख्याने एकमेकांना पूरक असलेले उद्योग वसलेले आढळतात. याशिवाय स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. अशा ठिकाणी उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आता आकृती 8.7 मध्ये मुद्द्यांचा अभ्यास करून त्यांचे उद्योगाच्या अनुषंगाने फायदा आणि समस्या अशा दोन गटात काय करायचे, वर्गीकरण करायचे. बघा आकृती 8.7 मध्ये रोजगार, लोकसंख्या, राहणीमान उंचावणे, बाजारपेठ, वाहतूक सोयींचा विकास, दळणवळण, स्थलांतरितांची संख्या, शेतीचा विकास, वस्तूंच्या स्थिर किमती, मजूर पुरवठा, जास्त जमीन ओलिताखाली, जमिनीच्या वाढत्या किमती, सांस्कृतिक विकास, नागरीकरणाला चालना, दारिद्र्य, वनप्रदेशांचा ऱ्हास, कुशल मनुष्यबळ, प्रदूषण, साक्षरता, झोपडपट्टी, मुबलक पाणी, अखंडित विद्युत पुरवठा या सगळ्या गोष्टींचा विचार करून यामध्ये आपला फायदा आणि त्यावर आधारित काही समस्या असतील तर अशा दोन गटात आपल्याला काय करायचे, यांची वर्गीकरण म्हणजेच विभागणी करायची. तर औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात, त्याचबरोबर औद्योगिकरणाच्या काही समस्याही आहेत. औद्योगिकरणामुळे बघा, औद्योगिकरणाच्या विकासामुळे आपल्याला काय होतात, फायदाच होतो. नुकसान होतं का, नाही होत. तसेच दरडोई उत्पन्न वाढवण्यास मदत होते. कृषी प्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक असते. अशा उद्योगामुळे शेती आणि शेतीचा आर्थिक विकास होत असतो. जनतेचे राहणीमान उंचावते. तर आता माहिती तंत्रज्ञान उद्योग बघा, माहिती मिळवण्याची साधनं कोणती, जलद गतीने माहिती कोणत्या माध्यमातून मिळते, व्हॉट्सअप, फेसबुक, गुगल मॅप इत्यादी कशाच्या आधारे चालतात. तर माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे. या शाखेतील कामकाज संगणकाद्वारे चालते. या उद्योगामध्ये भारताने चांगलीच प्रगती केलेली आहे. तर याचे कारण उद्योगात कार्यरत असलेले कुशल मनुष्यबळ होय. तर या उद्योगात तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे, संग्रहित करणे, आलेखाच्या स्वरूपात मांडणे, मागणीनुसार ती पुरवणे इत्यादी कामे केली जातात. ही सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे म्हणजेच संगणक, मोबाईल इत्यादी साधनांद्वारे हाताळली जातात. या सर्वांसाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा सुद्धा या उद्योगाचा एक काय आहे, भाग आहे. तर आज संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. नानाविध प्रकारची माहिती संगणकात संग्रहित केली जाते व तिचा जगभर वापर केला जातो. तर उद्योगांचे सामाजिक दायित्व, उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजले जाते. तर समाजाप्रती जबाबदारी अथवा सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजू व्यक्ती अथवा संस्थांना मदत करून समाज हितोपयोगी कार्य करणे आवश्यक असते. या हेतूने 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी. याबाबत शासन आग्रही आहे. यासाठी खालील मदतीची त्यांच्याकडून काय करायची आपल्याला अपेक्षा असते. तर शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे, उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चावर उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलत मिळते. औद्योगिकरण व पर्यावरण. उद्योगात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून काय तयार करतो आपण, कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करतो. तर अशा निर्मिती प्रक्रिया उद्योगातून मालाची निर्मिती होत असताना काही अपायकारक अवशिष्ट पदार्थ व प्रदूषके बाहेर पडतात. त्यामुळे काय होते, हवा, पाणी, ध्वनी आणि जमीन यांचं काय होत असतं, मग प्रदूषण होत असते. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण असे म्हणतात. आता औद्योगिक प्रदूषणामुळे निर्माण झालेले पर्यावरण प्रदूषण विषयक समस्यांबाबत आज जागतिक पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे की उद्योगाचे स्थान निश्चित करताना स्थानिकरणाच्या परंपरागत घटकांबरोबरच पारिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जात आहे. कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापनाने अपायकारक अवशिष्ट व प्रदूषकांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे.
की इंधनांची बचत करणाऱ्या वाहनांची व यंत्रसामुग्रीची निर्मिती केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधनाचे संधारण, पर्यावरण व्यवस्थापन योजना इत्यादी घटक विचारात घेणे आवश्यक आहे. तर भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे व नियम केले आहेत. उदाहरणार्थ जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संसाधन कायदा, भारत शासनाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण विषयक कामकाज पाहते. या संदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनास जबाबदार व शिक्षेस पात्र ठरवले जाते. आता भारतातील काही महत्वपूर्ण सार्वजनिक उद्योग समूह स्थापन झालेले आहेत. त्यांची संक्षिप्त नावे दिलेली आहेत. तर ती संक्षिप्त नावे खालील प्रकारे आहेत. तर ती नावं आपल्याला काय करायची, वहीत लिहून ठेवायची. बघा, BHEL, BEL, HAL, ONGL, NTPL, NTC, SAIL, GAIL. उदाहरणार्थ बेल, हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, BHEL. मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे ही IT हब म्हणून ओळखली जातात. भारतात अशी केंद्रे कोणत्या शहरामध्ये विकसित झालेली आहेत ते इंटरनेटच्या सहाय्याने शोधा. भारताच्या नकाशा आराखड्यात ही केंद्रे सूचीसह दर्शवायची. बघा, IT हब म्हणून कोणकोणती ओळखली जातात ते आपल्याला माहिती करायची आणि लिहायची. जलसाक्षरता, काळजी, गरज. पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे, बरोबर. वाढती लोकसंख्या, बदलते निसर्ग चक्र, पावसाची अनियमितता इत्यादींमुळे गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली. भारतात देखील आगामी भविष्य काळात तीव्र पाणी टंचाईची समस्या जाणवणार आहे. हे भारतातील जल उद्योगांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता असलेला देश आहे. भारतातील नद्यांना पावसांपासून पाणी मिळतं. बघा, भारतात ज्या नद्या आहेत त्या नद्यांना कुठून पाणी मिळतं, तर पावसांपासून मिळतं पाणी. उपलब्ध झालेले पाणी अडवून त्यांचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे. छोटे छोटे बंधारे, कालवे, शेततळी बांधणे, जल पुनर्भरण करणे, पाण्याचा पुनर्वापर, जल प्रदूषण कमी करणे, उद्योगातील सांडपाण्यांवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे इत्यादी उपयोगातून आपणास योग्य जल व्यवस्थापन करता येते. म्हणजेच पाणी हा घटक खूप महत्वाचा आहे. पाणी जपून वापरलं पाहिजे. आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाणी वाया जाणार नाही व कमीत कमी वापर असा नियम करून घेतला तरीही पाणी टंचाई समस्येवर काय होऊ शकते, मात करता येऊ शकते. जल व्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे ही काळाची काय आहे, गरज आहे. बघा, सोबत दिलेले चिन्ह कशाशी संबंधित आहेत, या उपक्रमाचा कोणता फायदा होईल, या उपक्रमाचा रोजगाराचा काय सहसंबंध आहे का, भारतातील नवरत्न उद्योग कोणते, त्यांना नवरत्न दर्जा कशामुळे प्राप्त झाला आहे, हे पाहायचंय आपल्याला. तर अशा प्रकारे इथे हा धडा संपलेला आहे आणि इथं आपण थांबतो. थँक्यू.